नमस्कार. आळूची पानं पाहिली की सर्वात आधी तुमच्या डोक्यात काय विचार येतो? आळूची वडी, हो ना? पण आज आपण आळूची वडी तर बनवणारच नाही, पण जो काही पदार्थ बनवतोय ना त्यामध्ये बेसन पिठाचा सुद्धा वापर करणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे? हा पदार्थ तुम्ही आजवर कधीच यूट्यूबवर पाहिला नसेल आणि घरीसुद्धा बनवून खाल्ला नसेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 8 आळूची पानं घेतली आहेत. आता इथे मी जी आळूची पानं घेतली आहेत ती माझ्याजवळ जशी होती तशी आहेत, म्हणजे जास्त मोठीही नाहीत, जास्त लहान आकारामध्ये सुद्धा नाहीत. मिक्स पानं या ठिकाणी मी घेतली आहेत. आपल्याला वडी बनवायची नाही त्यामुळे जास्त मोठ्या आकाराचीच पानं हवीत असं काहीही नाही. त्यानंतर एकसारखी सुद्धा हवीत असंही काही नाही. त्यानंतर आता सुरुवातीला काय करायचं, आळूची पानं मी पाण्यामध्ये 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर पाण्यामध्येच ठेवली होती. आता आळूच्या पानाच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं, आळूच्या पानाच्या शिरा काढून घेतल्या की आळू खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवत नाही. त्यामुळे सुरुवातीला अशा पद्धतीने आळूच्या पानाचा देठ काढून घ्यायचा आणि त्यानंतर लाटण्याने लाटून याच्या शिरा मोडून घ्यायच्या. तर इथे मी या पानाच्या शिरा मोडून घेतल्या आहेत. आता हे पान फोल्ड करायचं, म्हणजे दुमडायचं आणि बाजूला ठेवायचं. आता याच पद्धतीने राहिलेली जी आळूची पानं आहेत ना त्याचा सुद्धा देठ काढून घ्यायचा आणि लाटण्याने लाटून शिरा मोडून घ्यायच्या. आता या ठिकाणी जर आळूच्या पानाचा देठ काढताना पान फाटत असेल किंवा तुम्हाला व्यवस्थित काढता येत नसेल तर काय करायचं, अशा पद्धतीने एखादी सुरी घ्यायची आणि सुरीच्या साहाय्याने हा जो देठ आहे तो काढून घ्यायचा. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने. आता पानाचा देठ काढून घेतला, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं त्या पद्धतीने लाटण्याने लाटायचं आणि पानाच्या शिरा मोडून घ्यायच्या. आता राहिलेल्या सर्व पानाचे सुद्धा देठ काढून त्याच्या आपण शिरा मोडून घेऊया. तर इथे पहा, सर्व पानांचे देठ काढून त्याच्या शिरा मी मोडून घेतल्या आहेत. आता सर्व पानं एकत्र करायची आणि अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा. आळूचं पान जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला खराब वाटलं, सुकल्यासारखं दिसलं तर तो भाग काढून टाकायचा. आणि आता ही आळूची पानं आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहेत. तर आपण आज जो हा पदार्थ बनवतोय ना त्यामध्ये आपण बेसन पीठ तर वापरणारच नाही, पण कोणत्याही प्रकारचं वाटणसुद्धा वापरणार नाहीये. आणि तरीसुद्धा हा पदार्थ खरंच चवीला ना जबरदस्त लागतो. तर इथे पहा, या पद्धतीने जेवढी बारीक चिरून घेता येतील ना तेवढी ही आळूची पानं मी बारीक चिरून घेणार आहे. तर इथे पहा, जेवढी बारीक चिरून घेता येतील तेवढी आळूची पानं ही मी बारीक चिरून घेतली आहेत. आता ही बारीक चिरून घेतलेली आळूची पानं आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायची आहेत, कारण पुढचं साहित्यसुद्धा आपल्याला जेवढी आळूची पानं असतील ना तेवढ्याच प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी परात घेतली आहे आणि परातीबरोबरच एक वाटी घेतली आहे. आता या वाटीमध्ये ही चिरून घेतलेली आळूची पानं भरूयात. आणि तुम्ही पाहू शकता, आळूची पानं या वाटीमध्ये भरताना अजिबात मी हाताने दाबून भरली नाही आहेत, वरच्यावर भरली आहेत. आणि ही आळूची पानं पूर्ण एक वाटी भरली आहेत, हाताने दाबून न भरता. आता ही आळूची पानं आपण या परातीमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर आता या वाटीने मोजून एक वाटी चिरलेली आळू भरली आहे. आता याच वाटीने मोजून यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं. गव्हाचं पीठ वाटीमध्ये भरताना लक्षात ठेवा, अजिबात हाताने दाबायचं नाही. आणि जशी आळूची पानं वाटीमध्ये भरल्यानंतर वरून वाटी प्लेन होती त्याच पद्धतीने शीग लावून सुद्धा गव्हाचं पीठ वाटीमध्ये भरायचं नाही. तर इथे पहा, जशी आळूची पानं घेतली होती त्याच वाटीने मोजून अगदी वरच्यावर हे वाटीमध्ये पीठ भरून एक वाटी गव्हाचं पीठ सुद्धा मी घेतलंय. त्यानंतर आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि इथे मी एक छोटा अर्धा चमचा ओवा घेतलाय. ओवा अशा पद्धतीने हातावर चुरून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याची चव आणि सुगंध दोन्ही पदार्थामध्ये छान उतरतं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे लक्षात ठेवा, मी जे काही आळूच्या पानांसोबत पिठाचं प्रमाण सांगितलंय ना ते एकदम परफेक्ट आहे. तुम्ही जर जास्त पीठ वापरलं ना तर मग चव त्याची फक्त पीठ खाल्ल्यासारखी येणार. त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या पद्धतीनेच जेवढी आळू भरेल त्याच वाटीने तेवढंच यामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं. पीठ जास्त सैलसर मळायचं नाही, घट्टसरच राहिलं पाहिजे. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. आणि तुम्हाला पीठ जरी कमी दिसत असलं ना तरी याच्यापासून आपण जो पदार्थ बनवतोय तो भरपूर प्रमाणात बनून तयार होतो. पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता.
आता हे पीठ मळून घेतलं की भिजत ठेवायची अजिबात गरज नाही। पीठ मळून झालं की लगेच आपण पुढची तयारी करून घ्यायची। पण त्याआधी हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, त्यामुळे गॅसवर स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही कढईमध्ये हे जर स्टीम करून घेणार असाल तर कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं। त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आपण जे पीठ मळून घेतलंय ना त्या पिठाचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने। आणि गोळे तयार करून घेताना शक्यतो हाताला कोरडं पीठ न लावता तेलच लावा आणि हाताला तेल लावून हे गोळे तयार करून घ्या, म्हणजे पीठ सुद्धा तुमच्या हाताला चिकटणार नाही। तर इथे पहा, सर्व पिठाचे गोळे मी तयार करून घेतले आहेत। छान एकसारख्या आकाराचे गोळे तयार झाले आहेत। आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे गोळे असेच वाफवून घेऊ शकता, पण मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वाफवणार आहे। त्यामुळे काय होतं, जो पदार्थ आपण बनवतोय ना तो नंतर पुढे छान कुरकुरीतही होतो। त्यासाठी काय करायचं, पुन्हा हाताला थोडंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने जे गोळे आपण तयार करून घेतले आहेत ना त्या गोळ्यांच्या बोटांनी फिरवून वाट्या तयार करून घ्यायच्या। तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने। तर इथे जे सर्व गोळे मी बनवून घेतले आहेत त्या सर्व गोळ्यांच्या अशाच पद्धतीने वाट्या तयार करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा, तयार करून घेतलेल्या सर्व गोळ्यांच्या मी वाट्या तयार करून घेतल्या आहेत। छान एकसारख्या या वाट्या तयार झाल्या आहेत। त्यानंतर आता या वाट्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत, म्हणजे स्टीम करून घ्यायच्या आहेत। स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये तर मी पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं, ते पाणी सुद्धा छान उकळलंय। आता या स्टीमरच्या वरच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया। तुम्हाला जर तेल लावायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही यामध्ये एखादा बटर पेपर किंवा सुती कापड सुद्धा घालू शकता। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाट्या आपण तयार करून घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या। एकावरती एक ठेवून घेतल्या तरी सुद्धा चालतील। तर इथे पहा, एकावरती एक अशा या सर्व वाट्या मी स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवून घेतल्या आहेत। पाणी सुद्धा छान खळखळून उकळले। आता हे स्टीमरचं जे वरचं भांडं आहे त्याच्यावरती ठेवायचं आणि मध्यम आचेवरती फक्त एक 5 ते 7 मिनिटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे स्टीम करून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटात हे अगदी परफेक्ट स्टीम होतं, छान आतपर्यंत शिजलं जातं। तर इथे पहा, एक 7 मिनिटं झाले आहेत। 7 मिनिटं या वाट्या मी छान अशा वाफवून घेतल्या आहेत। गॅस बंद करायचा। झाकण काढल्यानंतर आता हे व्यवस्थित वाफवलं आहे का, शिजलं आहे का ते कसं पाहायचं, तर या ज्या वाट्या आपण स्टीम करून घेतल्या आहेत त्या बोटांनी थोड्याशा हलवून किंवा तोडून चेक करायच्या। जर हाताला तोडताना चिकट लागल्या तर आणखी 1-2 मिनिटं वाफवून घ्यायच्या, नाही लागल्या तर परफेक्ट शिजल्या आहेत। आता हे स्टीमरचं भांडं आपण काढून घेऊया। या ज्या वाट्या आहेत त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या। त्यानंतर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं। तर तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने एक मोठा चमचा तेल मी यामध्ये घातला आहे। त्यानंतर तेल कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी छान तडतडली की इथे मी 2 चमचे पांढरे तीळ घेतले आहेत, ते तीळ घालायचे आणि एक अर्धा मिनिट हे सर्व तेलामध्ये मंद आचेवर परतून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये एक मोठा चमचा जाडसर ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि त्यासोबतच 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घालायची आणि आता कढीपत्ता आणि लसणाला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे। त्यानंतर आता जी फळं आपण तयार करून घेतली होती ती तयार फळं यामध्ये घालायची। यामध्ये वरून एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते पण याने रंग खूप छान येतो आणि थोडंसं मी मीठ सुद्धा घातलं आहे, म्हणजे वरून सुद्धा हे छान चटपटीत लागेल। लाल मिरची पावडर आणि मीठ घातल्यानंतर आता मंद आचेवरती ही जी आळूच्या पानाची फळं आहेत ना ती छान अशी परतून घ्यायची। 1-2 मिनिटं ही छान अशी परतून घ्यायची आहेत। गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे। तर इथे पहा, ही आळूची फळं मीडियम टू लो फ्लेमवर 1-2 मिनिटं मी छान अशी परतून घेतली आहेत। त्यानंतर आता यामध्ये 2 मोठे चमचे जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आपण जे घालतोय ते जाडसरच असावं, जास्त बारीक असलेलं घालू नका। आणि आता त्यानंतर हे जे आपण शेंगदाण्याचं कूट घातलंय ते सुद्धा छान खरपूस होईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर हे पुन्हा परतून घ्यायचं। 1-2 ते 3 मिनिटं आणखी तुम्हाला हे परतून घेण्यासाठी लागू शकतात। तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर 1-3 मिनिटं ही फळं मी छान अशी परतून घेतली आहेत। फळं सुद्धा वरून छान क्रिस्पी झाले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट सुद्धा छान कुरकुरीत झाले।
आता यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एखाद मिनिटभर मीडियम फ्लेमवर हे छान असं परतून घ्यायचं। कोथिंबीर घातल्यानंतर जास्त वेळ परतायचं नाही, फक्त मध्यम आचेवर एखाद मिनिटभरच परतून घ्यायचं आहे। तर इथे पहा, कोथिंबीर घातल्यानंतर 1 मिनिटभर ही फळं मी छान अशी परतून घेतली आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतायत आणि जेवढी ही दिसायला भारी दिसतायत ना, तेवढीच खायला अप्रतिम चविष्ट आणि भन्नाट लागत होती। सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत ही फळं तुम्ही कधीही बनवू शकता। फळं तयार आहेत, आता आपण वाढून घेऊयात। तर इथे पहा, एका ताटामध्ये ही फळं मी सर्व केली आहेत। एकदम जबरदस्त दिसतायत आणि वरून सुद्धा ही फळं छान कुरकुरीत क्रिस्पी तयार होतात। शेंगदाण्याचं कूट घातलंय, ते सुद्धा कुरकुरीत झाले, त्यामुळे खाताना मजा येते आणि आतून छान मऊसूत तयार होतात। आणि नेहमी आळूवडी बनवून आणि खाऊन सुद्धा कंटाळा येतो, त्यामुळे एकदा ही आळूच्या पानाची फळं तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता, दुपारी जेवणासाठी बनवू शकता आणि तोंडी लावण्यासाठी तर हे कधीही चालेल। तर तुम्ही सुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने ही आळूच्या पानाची फळं तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा चपाती भाकरी सोबत खाण्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी अशीच खाण्यासाठी नक्की बनवून पहा। तुम्हाला आजचा हा अगदी वेगळा नवीन रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।